ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। मात्र ही तोडलेली झाडं कोळशेत येथील लावण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र हे आदेश धाब्यावर बसून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं। आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे। त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडं कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आली नाही। याच्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी झाडे वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते। आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येत आहे। 8.24 किलोमीटरच्या पुलाचं बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचं असून त्यासाठी 1847.72 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले। या मार्गात 1788 बाधित झाडं होत आहेत। ही झाडं कापून त्याचं क्रमांक जिओ टॅगिंग करून कोळशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले। या कंत्राटदारानं 171 झाडं मुळापासून काढून ती कोळशेत येथे लावणं गरजेचं असताना त्याने सुमारे 300 झाडं रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत। या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सहाय्य केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं। दरम्यान सुमारे 30 वर्षांपुढे ही झाडे आपणच लावली होती। टी चंद्रशेखर हे आयुक्त असताना ही प्रक्रिया राबवण्यात आली होती। आता या झाडांची अमर्याद कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे। आज ठाण्याचं प्रदूषण मानांकन 300च्या घरात पोहोचतंय। त्याचे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना सोयरसूतक नाही। मात्र आपण निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या यंत्रणेविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवतील असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला। याच्यात दोन गोष्टी, एकच ये ना मनीषा पुढे। मी ही जागा का निवडली त्याचं दोन कारण आहेत। तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही झाडं लावली। मला असं वाटतं तू पण ह्या पाचपकाडी परिसरात खूप वर्ष राहतोयस। मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाडं ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत। 30 वर्ष जुनी झाडं आहेत। आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला 10 झाडं दत्तक असं करून ही झाडं मोठी केली, जगवली आहेत। आज मुद्दामून अतिशय वाईट वाटतंय की ही झाडं यांचा कत्ल होतोय। आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही। आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय। माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कव्हर गेले 3-4 महिने 6 महिन्यात कमी होत चाललंय। मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं तोडायची परवानगी न देताही तोडली गेली। मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली। रेमंड मध्ये तुम्ही जा, रोज झाडं तोडली जात आहेत। ओबरॉय मध्ये जा, रोज झाडं तोडली जात आहेत। आज ही एक ग्रीन बेल्ट होता, तिथेही झाडे तोडली जात आहेत। जेव्हा यांना झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं, त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती। इकडनं उचलून कोलशेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती। पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे। रोज रात्री 3-2 अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत। जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत, कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू, जसं आज उतरलोय। माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलंय। त्यांच्या या 12 कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो। मी आपल्या वतीने एक चेतावणी देतोय की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू। किंबहुना आम्ही एक PIL दाखल करायच्या फिराकीत आहोत। दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की 305 AQI ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता। काल मी बघितलं 245 होता। म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीच्या दिशेने चाललंय। म्हणजे 10-15 वर्षात तर इथे ग्रीन कव्हर उरणारच नाही। तर कोणाला काहीतरी करायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका, तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा। ही जी कत्तल चालू आहे
या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी आहेत सौरभ वर्तक आपल्याला देतील. ठाण्यात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे आणि विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी कोश्यारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसंच ठाण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा पाटील यांनीही कोश्यारी यांची भेट घेत सदिच्छा व्यक्त केल्या. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी संघाचा स्वयंसेवक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, वीर सावरकर, संत तुकाराम यांच्याप्रती माझ्या मनात श्रद्धा आहे. महाराष्ट्राबद्दल आम्हाला विशेष आपुलकी असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजकारणात अनेक जण विविध विधानं करतात, मात्र मला त्याचं वाईट वाटत नाही असं सांगत त्यांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचंही कौतुक केलं. अजितदादांनी कधीही अयोग्य वाणी वापरली नाही. ते गंभीर, अभ्यासू आणि दुसऱ्यांचा आदर करणारे नेते होते. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालं असून ते आपल्यासाठीही वैयक्तिक दुःख आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकारी त्यांची परंपरा पुढे घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र नंबर 1 राज्य आहे आणि यापुढेही राहील असा आशावादही कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ रावही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचंही स्वागत करून त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील लोढा अमायरा या उच्चभ्रू निवासी संकुलात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याचं समोर आले. सोसायटी परिसरात दिवसाढवळ्या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. लोढा अमायरा येथील CCTV फुटेजमध्ये इमारतीत कामासाठी आलेल्या एका कामगाराला भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे सोसायटीच्या आवारातच नव्हे तर इमारतीच्या लॉबी आणि लिफ्ट परिसरातही भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. रहिवाशांनी
ठाणे महापालिकेकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यातील दिवा परिसरात 3 वर्षीय चिमुकलीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर लोढा अमारा येथील घटना अधिक गंभीर मानली जात आहे. ठाणे महानगरपालिका या प्रकरणी कोणती उपाययोजना करणार याकडेच आता नागरिकांचं लक्ष लागले. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले आहेत. यावेळी आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौगुले, रईस शेख, निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड आदींसह जिल्हा नियोजन अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन अनुपालन अहवाल मान्य केला. 2025-26 जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेचा मंजूर नियतव्ययाचा आढावा घेऊन 31 मार्च 2026च्या आधी 100% खर्च झाला पाहिजे असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 2026-27च्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियतव्यय शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे. सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचे निर्देशही त्यांनी महानगरपालिकांना दिले आहेत. पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. वाहतूक नियोजन, आरोग्य यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजेत. धोकादायक इमारतींमधील लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्या आहेत. रेल्वेवरील ताण करण्यासाठी मेट्रोचं जाळं तयार करण्यात येत आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. बायपास रस्त्यांचंही काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, IT पार्क, MIDC, आरोग्य आणि शिक्षण, जिल्हा रुग्णालय, नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबींचा त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविकेत सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील चालू प्रकल्पांची आणि नियोजित कामांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्ची झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर DPC मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या विभागाच्या HODने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत. त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे, त्याचबरोबर निर्बीजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे, जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे, पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे. विशेषतः
रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत आता वेळ आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे. कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे, जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची, ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे, अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, PSC आरोग्य केंद्र आहेत, यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.